नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया भाग्य दिले तू मला। आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, रत्नमाला खूप टेन्शनमध्ये असते। तिला काही सुचत नाही आता आपण काय करावं। आणि ते ठरवलेले असतात, राज व कावेरीला ह्याबद्दल काहीही सांगायचं नाही असे ते म्हणत असतात। उदय तरडेंनी आदित्य व बच्चा मामाला किडनॅप केलेलं असतं। ते ऐकून रत्नमालाला खूप टेन्शन आलं असतं। ती विचार करत असते की ही गोष्ट कावेरी व राजला सांगायची की नाही। इकडे राज म्हणत असतो, तुम्ही मला लपवत का आहात? काय झालं आहे ते सांगा आणि आम्ही असे किती दिवस लपणार आहोत? काय झालंय ते मला सांगा। राजला फोनवर असे सांगितलं जातं, काही नाही झालेलं, तू नको काळजी करूस, आम्ही शोधतो आदित्य कुठं आहे ते आणि पाहतो, तू नको याबद्दल काळजी करूस। इकडे सुजय बोलत असतो की कावेरीला आपण पकडायचं होतो तर ते काय झालं? कावेरीसुद्धा कुठे आहे आता आपल्याला माहीत नाही आणि हे काय चाललंय, काय समजणं झालं या। इकडं उदय म्हणतो, अरे तू समजला काय आहेस मला? तू बघ काय होतं येते आता आणि हे असं सांगणार नाहीत नव्हे तर बघू काय करतात हे आणि तोंड हे उघडतील। एकेकांचे साल्ट काढलीत म्हणजे तोंड ते आपापच उघडतील बघ। सुजयला फोन आलेला असतं व तो स्पीकर ऑनमध्ये ठेवतो व ते उदयला ऐकवतो। ती बोलत असतात की कावेरी व राज हे वैदेहीच्या घरी आहेत आणि इकडे उदयची माणसं शोधायला गेलेले असतात व ते म्हणतात, आम्ही तिकडे पाहिलं होतो पण तिकडे कोणीच नाही, ती एकटीच होती आणि हे तर सांगत आहेत तिकडे आहेत म्हणून। असे कसे बरं होईल? हे तर शक्यच नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे। इकडं उदय म्हणतो, काहीतरी नक्कीच चाललं आहे, कोणतरी खोटं बोलत आहे यामध्ये। आता हे पत्ता लावूनच काढला पाहिजे मला, कोण काय चाललंय बघूया आता। इकडे राज म्हणत असतो, अरे काय चाललंय तेच समजणं झालंय, हे असे का लपायला सांगत आहेत आणि घरचेसुद्धा काहीच बोलत नाही आहेत। तेवढ्यात तिथे राजला फोन येतं व त्याला समजतं की बच्चा मामा त्याच्याकडे येणार होते पण ते आलेले नाहीत। मग रत्नमाला त्याला सांगू लागते, तसं काहीही झालेलं नाही, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस, मी पाहते काय आहे ते। ते रातच्यालाच निघाले होते बच्चा मामा आणि तिकडे अजून आले आहे नाहीत म्हटल्यावर ते गेलेत कुठे? राज म्हणतो, तुम्ही काय आहे ते सांगा, कशाला लपवत आहात? इकडे कावेरी राजला सांगत असते, आपण बाहेर जाणं म्हणजे चांगलं नाही आत्ता आणि आता बाहेर जायला नको। राज म्हणतो, आपण असे किती दिवस राहणार आहोत? मला जाऊन पाहिलं पाहिजे काय चाललंय ते। पुढे आपण पाहतो, रत्नमाला खूप टेन्शनमध्ये असते। ती सर्वांना फोन करून विचारत असते की बच्चा मामा कुठे गेले आहेत म्हणून। त्यांना काही समजत नसतं। तेवढ्यात तिथे आकांक्षा ते व म्हणते, आता तुमचा भाऊ गेला म्हणून तुम्ही खूप काळजी करू लागला आहात आणि आता माझा नवरा नाही आणि आदित्य नाही तर मी कसं करायचं, काय करायचं? तुम्ही तुमच्या फक्त मुलाचं बघत आहात। रत्नमाला सांगू लागते, तसं काहीही नाही, तुम्ही असं का बोलत आहात? मी एकटीचंच नाही बघत, मी सर्वांचंच पाहतो, सर्वांचं चांगलं राहावं, सर्वांचं चांगलं व्हावं। मी काही स्वार्थी नाही, मी स्वतःची पाहणारे नाही, मला सर्वांबद्दल विचार आहे। इकडे राज म्हणत असतो, मी काही आता लपून बसणार नाही, आत्ताच्या आता मी घरी जाणार आहे असे तो बोलू लागतो। पुढे आपण पाहतो, बच्चा मामाला किडनॅप केलेले असतात व ते त्याला त्रास देत असतात, त्याचा गळा पकडलेला असतात। उदय म्हणतो, अरे त्याचा गळा सोड, आपल्याला त्याच्याकडून बोलावून घ्यायचं आहे, त्याचं बोलणं बंद करायचं नाही। तर बच्चा मामा म्हणतो, तुम्ही कितीही काही बोललात तर मी कावेरी व राजबद्दल तुम्हाला काहीही सांगणार नाही, ते कुठे आहेत तेही सांगणार नाही, ते आम्हाला जीवापाड, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, आम्ही तुम्हाला कधीच सांगणार नाही ते कुठे आहेत, भलेही आमचं जीव गेलं तरी चालेल। कावेरी आमच्यासाठी सोनं आहे आणि राज हा हिऱ्यासारखा आहे, तर यांच्याबद्दल आम्ही काही सांगणार नाही तुम्हासनी, तुम्ही काहीही करा, भलेही माझं जीव घ्या चालेल, पण मी तुम्हाला सांगणार नाही। उदय म्हणू लागतो, अरे असं काय आहे त्यांच्यामध्ये आणि तुम्ही का सांगत नाही आहात? भलेही तुमचं जीव गेलं तरी चालेल, एवढं तुम्ही बोलत आहात, असे काय आहे आम्हाला सांगा तरी। बच्चा मामा म्हणतो, आम्ही काहीही सांगणार नाही त्यांच्याबद्दल, तुम्हाला काय करायचं ते करा। पुढे आपण पाहतो, रत्नमाला सर्वांनी फोन करत असते व विचारत असते की बच्चा मामा तिकडे आलेत का, कुठे गेले आहेत?
व सर्वांकडून एकच उत्तर मिळत असतं की ते आमच्या घरी आलेले नाहीत, आमच्याकडे आलेले नाहीत. ते ऐकून आकांक्षा म्हणू लागते, आता तुम्ही किती जणांना फोन करणार आहात आणि सगळ्यांकडून एकच उत्तर तुम्हाला मिळत आहे की ते आलेले नाहीत, आमच्या घरात नाहीत, तर कशाला फोन करत आहे सर्वांना. रत्नमाला बोलू लागते, अगं मला प्रयत्न तर करू दे, कुठे आहेत ते तरी समजल, कुठे गेलेत ते तरी समजल. तेवढ्यात त्यांना एक मोबाईलवर व्हिडिओ येतं व त्यामध्ये पाहायला मिळतं की बच्चा मामाला किडनॅपर्स मारत असतात. ते पाहून सर्वांना खूप आश्चर्य धक्क बसतं आणि तिथे राज व कावेरीसुद्धा आलेले असतात. ते सुद्धा मागून व्हिडिओ पाहतात. तो व्हिडिओ पाहून रत्नमाला खूप रडू लागते व तिला काही समजत नाही आता काय करावं. आणि उदय बोलू लागतो, हे बघ, तू जर राज व कावेरीबद्दल आम्हाला सांगितले नाहीस ते कुठे आहेत तर ह्यांना मी मारून टाकणार आहे. आता तू काय करायचं ते बघ. पुढे आपण पाहतो रत्नमाला मागे वळून पाहते तर त्यांना राज व कावेरी दिसते. ती त्यांना मिठी मारते व खूप आनंदी होते व त्यांना बोलू लागते, तुम्ही इथे का आलात, तुम्ही लपायचं होतं कुठेतरी. तर कावेरी बोलू लागते, आम्ही किती दिवस लपणार आहोत आणि बच्चा मामा तीन कुठे आहेत आणि त्यांना किडनॅपर्सनी किडनॅप केले आहेत. हे काय चाललं आहे सर्व, आमच्यामुळे त्यांना त्रास होत आहे. रत्नमाला म्हणते, नाही ते काय बी असू दे, पण तुम्ही याला नको होतात बाहेर. आकांक्षा बोलू लागते, बरं आमचे नवरा मुलगा गेला तर चालेल, पण तुमचा मुलगा चांगला राहायला पाहिजे असं वाटते का तुम्हासनी. तर रत्नमाला म्हणते, अहो तुम्ही असं का बोलत आहात, सर्व मुलं म्हणजे माझ्यासाठी एकच आहेत आणि आपले परिवार म्हणजे एकच आहे, एकच कुटुंब आहे आणि सर्व माझ्यासाठी सारखेच आहेत. पुढे आपण पाहतो उदय रत्नमालेला फोन करतो व म्हणू लागतो, रत्नमालाबाई, जर तुम्ही कावेरीबद्दल मला सांगितलं नाहीत तर काय खरं नाही. ह्या तिघांना मी मारून टाकणार आहे आणि एक एक करून तुमच्या घरी पाठवणार आहे. तर बघा, तुम्ही काळजी करा त्यांची. जर सांगितलं नाहीत तर फार अवघड होऊन जाईल मग. आणि त्याच्यासाठी मी आता सोपा उपाय काढला आहे आणि एक एक चिठ्ठी मी तिघांची काढणार आहेत. ज्याचं नाव पहिला येईल त्यांना मी पहिला मारणार आहे आणि उद्यापर्यंत मला कावेरी यायला पाहिजे इकडे, तिचा पत्ता मिळायला पाहिजे, तर हे वाचतील, नाहीतर ह्यांना मारून टाकणार आहे. उदय पहिली चिठ्ठी काढतो. चिठ्ठी काढल्यावर त्याला बच्चा मामाचं नाव दिसतं. तो म्हणू लागतो, अरे बच्चा मामाचं पहिलं नाव आलं आहे, तर ह्यालाच आता पहिला मारून टाकूया. जर उद्यापर्यंत मला कावेरीचा पत्ता नाही मिळाला तर बच्चा मामा राहणार नाही आता. असे ऐकताच ते सर्व लोक घाबरतात व रत्नमालाला काहीच समजत नाही आता काय करावं. आता ह्यांचं पत्ता सांगितलं तर ते ह्यांना मारणार आणि जर नाही सांगितलं तर ते त्यांना मारणार. आता काय करावं काहीच कळत नसतं. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.